नमस्कार. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते आहे. असं खास कारण नाही आहे व्हिडिओ बनवण्याचं. पण सहज असं वाटलं की आपण काही मुद्दे घ्यावेत, विषय घ्यावा आणि त्याच्यावरती असे व्हिडिओ बनवावेत. असंच छोटासा प्रयत्न आहे. बघा, तुम्हाला त्या माझ्या विचारांबद्दल काय वाटतं किंवा तुम्ही पण असे लाईफमध्ये माणसांना किंवा अशा गोष्टी फेस करतात की नाही, तुमचे अनुभव नक्कीच मला कमेंट्स थ्रू शेअर करा. ॲक्च्युली खूप दिवस झाले असं माझ्या मनामध्ये ती गोष्ट फिरती आहे. कसं आहे ना, म्हणजे मला सारखं-सारखं कोणाला बोलायला नाही आवडत आणि मला मेन म्हणजे भांडायला आवडत नाही. खूप असं रेअरली काही व्यक्ती असतील ज्यांच्याबरोबर एखाद दुसरी व्यक्ती असेल ज्यांच्याबरोबर माझं भांडण झालं असेल. नाहीतर मी भांडणाऱ्यातली व्यक्ती नाही आहे. माझं कसं आहे ना, मी ऑब्झर्व्ह करते. मला जर एखाद्याचा स्वभाव नाही पटला, तर मी लिटरली बोलणं सोडून देते. भांडणं वगैरे दॅट इज नॉट कप ऑफ माय टी. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी वाईट आहे, भांडखोर आहे. पण मी काय फेस केलं आहे किंवा मी काय ऑब्झर्व्ह केलं आहे, मी काय फील केलेलं आहे, त्याचं रिॲक्शन मी दिलं आहे, हे कोणीही विचार करत नाही. आजकालच्या जगामध्ये कोणी कोणाबद्दल काही एवढा विचार नाही करत. हां, दुसरे जण वाईट बोलतील तर ते त्याच्यामध्ये सहमती दाखवतील आणि बोलतील की हां, ही व्यक्ती वाईट आहे. पण ॲक्चुअलमध्ये ते समोरची व्यक्ती काय फेस करते किंवा तिने काय ऐकलंय, तिने काय सहन केलेलं आहे, ह्याच्याशी कोणाला घेणं-देणं नसतं आणि कोणी लक्षही देत नाही. अ, कसं आहे ना, नाती तोडणं खूप ईझी असतं, पण नाती जमवणं, जोडणं हे खूप कठीण असतं. ते खूप वेळ घेतं. नातं एका मिनिटात तुटतं, पण नातं बनवणं, नातं टिकणं, नातं जपणं ह्याच्यासाठी खूप कालावधी जातो. कारण का नातं जपणं आणि नातं टिकवणं ह्याच्यामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे विश्वास, ट्रस्ट. जो आपण एकमेकांवरती डोळे झाकून ठेवतो. जो आजकालच्या कलियुगामध्ये पॉसिबलच नाही आहे कोणावरती ट्रस्ट ठेवणं. कारण का तुम्ही एखाद्या व्यक्तीला गोष्ट शेअर करता आणि तीच समोरची व्यक्ती थर्ड पर्सनला सांगून मोकळी होते आणि आपलं नंतर काही काळानंतर आपल्याला माहिती पडतं, तेव्हा असं वाटतं यार आपल्याबरोबर तर विश्वासघात झाला. आता हा तर दुसरा पार्ट झाला. पण कसं आहे ना, म्हणजे मला बेसिकली अशी माणसं नाही आवडत जी समोरच्याला कमी लेखतात. ठीक आहे, तुम्ही हुशार असाल, तुमच्याकडे भरपूर पैसा असेल, तुम्ही खूप चांगल्या गोष्टी वापरत असाल किंवा तुम्ही जास्त टॅलेंटेड असाल माझ्यापेक्षा. पण देवानी तुम्हाला अ, असं